कोल्हापूर जिल्हा माझा. तर मी 4 महिन्यापासून संस्थेशी जोडून आहे. खूपशा अनुभव आले. बऱ्यापैकी मला वाटते माझ्याकडनं 7 ते 8 लोकांना मी व्यसनमुक्त केलेलं आहे. जवळजवळ 13 ते 14 लोकांना माझ्याकडनं म्हणजे शुगर फ्री झालेले आहेत लोक. हे करता करता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे अध्यात्माचं एक म्हणजे आम्ही ज्यात जुळलो की जी काय कुठेतरी कमतरता असायची आयुष्यात, की समाधान असं नव्हतं. सगळं येत होतं, जात होतं, पैसे असायचे, त्यामुळे काही तटलं नाही, तर एक समाधान नसायचं, कुठेतरी ती कमतरता असायची. तर साहेबांच्या सानिध्यामध्ये आल्यामध्ये जे 6 पिलर आहेत ते बऱ्यापैकी आज स्ट्रॉंग होत आहेत आणि समाधानाचं आयुष्य मिळते आम्हाला. थँक्यू. नमस्कार, मी महेश पाटील. माझं ॲक्युप्रेशर सेंटर आहे. या संस्थेशी जोडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, याच्या अगोदर बऱ्याचशाच कंपन्या येत होत्या की हे आमचं औषध घ्या तुम्ही, सेंटरला तुमचा उपयोग होईल, पेशंटला तुमचा उपयोग होईल. तर ते सांगताना त्यात मॅक्झिमम तुमचा फायदा कसा हे सांगत होते. आणि ही अशी एक पहिली संस्था किंवा कंपनी आहे की ते प्रोडक्ट कसे चांगले आहेत, त्या प्रोडक्ट काय क्वालिटीचे आहेत ह्यावरती फोकस देऊन ते मला सांगितलं. त्यासाठी मी या संस्थेशी जोडलो गेलो. आणि दुसरा एक अनुभव सांगायचा असा आहे की अँटॉच डी त्याविषयी सांगितली. शुगरचं एक पेशंट होतं, आपल्याकडे हायली शुगर होते, साधारणतः 3 वेळा त्याला घ्यायला लागायचं दिवसात. आणि ते घेत असताना फोर्जन शोल्डर एवढं लॉक झालेलं की त्याचा हात हलत नव्हता. 10-15 सेटिंग दिला तरी पण मला जसा पाहिजे तसा इफेक्ट जाणवत नव्हता. तर मी चालू केलं, खूपच ब्लड खूप म्हणजे एकदम त्याच्या चेहऱ्यावरती असू दे किंवा त्याला खाणं पण म्हणजे मुश्किल होत होतं 3 वेळेचं. एकदा कसं तरी त्याला आरडाओरडा करून खायला, जसं लहान मुलांना घालतात ना तशी परिस्थिती झालेली. आणि आता एवढा त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे की 3 वेळा व्यवस्थित जेवण, तब्येत पण एकदम चांगली आहे. आणि हाताचा जो फोर्जन शोल्डरचा प्रॉब्लेम होता ते पूर्णपणे आता गेला आहे. मी सतीश पाटील, मानगावमध्ये राहतोय. शिर्ली माझं ॲक्युप्रेशर सेंटर आहे. त्याच्यामार्फत आम्ही मधुमेहमुक्ती आणि व्यसनासाठी आम्ही काम करतोय ट्रीटमेंटच्या माध्यमातून. त्याला हा सपोर्ट गेल्या ऑगस्टपासून आमच्या गुरुजींच्या माध्यमातून मिळाला. नमस्कार, माझं नाव अमित कांबळे, राहणारा नवी मुंबई. माझा स्वतःचा ट्रेडिशनल बिझनेस आहे आणि तो करत असताना मला जस्ट माझ्या सिनियर DO राजेंद्र गायकवाड यांच्या थ्रू ह्या व्यसनमुक्तीबद्दल मला कळलं. तर मी सुरुवातीला त्याच्यावरती एवढं गांभीर्याने बघितलं नव्हतं, कारण कसं असतं आपल्या आजूबाजूला सगळेजण व्यसन करणारे असतात, पण आपण काय म्हणतो तो काय माझ्या पैशाचं थोडी न पितोय, तर मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण हे बघत असताना आपल्याला हे जाणवलं की जो माणूस व्यसन करतोय त्या व्यसनामुळे त्याचा परिवार कसा डिस्टर्ब होतो. जेव्हा हे मला स्ट्राईक झालं त्यामुळे मला ह्या विषयाचं अजून गांभीर्य कळालं. म्हणून म्हटलं की आपल्याला समाजासाठी आतापर्यंत आपण काही करू शकलो नाही, पण हा एक असा सब्जेक्ट आहे की याच्याच बरोबर आपण चांगल्या फॅमिली आपण मिळवू शकतो. त्यासाठी हे कार्य मी चालू केलेलं आहे. थँक्यू. नमस्कार, वीरेंद्र गायकवाड. मी आयुर्वेदामध्ये गेले 11 वर्ष काम करतो. मला सरळ सरांनी प्रोडक्ट घेऊन दाखवला. ते म्हणजे चला बघायला. म्हणून आता बऱ्याच MLM कंपन्या केल्या, तर ही आणि नवीन MLM कंपनी असली तरी काय मला ते करायचं नाही. तर म्हणजे चला बघूया तरी. ज्यावेळी मी प्रोडक्ट बघितला की बाबा त्याला आपलं आवडतंच काम आहे आणि हे तर फक्त प्रोडक्ट विकतायत, मी तर मॅन्युफॅक्चर स्वतः बनवतोय. मग मी स्वतः प्रोडक्ट घेतला, त्याच्यावर काय एक्सपेरिमेंट केल्या आणि वेगवेगळे मी त्याच्यावर ते डेमो घेतले. मग काय कंपनीने घेतलं नव्हतं त्यावेळी मी बऱ्याच आधारावर काही लोकांचे त्याचे डेमो घेतले आणि जेव्हा रिझल्ट मला दिसला तेव्हा म्हटलं ठीक आहे, आता हे काम करायला हरकत नाही. आता प्रोडक्ट चांगला आहे, रिझल्ट लगेच येतो, त्यामुळे म्हटलं आता हे काम करायचंच. आता ऍक्च्युली ह्याचा जो डी आहे हा सगळ्या ॲब्स्ट्रॅक्टमध्ये आहे. ह्याच्यापेक्षा काही चांगलं बेटर बनवता येईल का ह्याच्यामध्ये, हे माझं थोडं चाललंय. सरांच्यावर माझं बोलणं झालंय की हा प्रोडक्ट जास्तीत जास्त कसा बनवता येईल का. स्वतः मी मॅन्युफॅक्चर असल्यामुळं, एक्स्ट्रॅक्टर असल्यामुळं डी मध्ये आणि थोडेसे काय डेव्हलपमेंट करून चांगला प्रोडक्ट चांगले रिझल्ट येतील हे थोडंसं काम करायचं नाही. नमस्कार, मी डॉक्टर अमित नाईक आहे, दातांचा डॉक्टर आहे. तर या संस्थेशी मी याच्यासाठी जोडलेलो आहे की मी दातांच्या डॉक्टरच्या हिशोबाने मला तोंडाचं कॅन्सर ह्या विषयाला हात घालायचा होता आणि तोंडाच्या कॅन्सरपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी मी या संस्थेशी जोडलेला आहे आणि मला वाटते मी खूप लोकांना त्याच्यापासून दूर ठेवतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर मोहन नाईक आहे, निर्जेहून आलेला आहे. मी 25 वर्ष झालं इलेक्ट्रो होमिओपॅथीमध्येच प्रॅक्टिस करतो आहे. आत्ताच 1-2 महिने झाले ह्या संस्थेत मी जोडले गेलेलं आहे. मी प्रशांत बनसोडे, हातकणंगलेहून आलेला आहे आणि मी एक MIDCला जॉबला आहे कागलला.
मग मी एक पार्ट टाइममध्ये व्यवसाय शोधत होतो की म्हणजे एमआयडीसी याच्यावर काय पेमेंटवर भागत नाही ना आपलं आता लग्न वगैरे चालू. मग असलम सरांच्या माध्यमातून फेसबुकला एक जाहिरात आली होती. त्याच्यानंतर जॉईन झालो मी. जॉईन झाल्यानंतर व्यसनमुक्तीचा प्रोडक्ट त्याला 3,500 रुपयाचा होता. मग ह्याला 3,500चं प्रोडक्ट कोण घ्यायचं ही मला भीती होती. त्यातनं ऑनलाईन ग्रुप वगैरे होती त्याच्यावर जाहिरात वगैरे केल्यानंतर एक कस्टमर मला मुंबईचा होता, बाबासाहेब शिकरे म्हणून. मग त्यांच्या घरी कोणतरी पेशंट होता. मग त्यांनी 3,500 पाठवून दिले. मग मला एक समाधान वाटलं की बाबा एक कोणतरी घेते प्रोडक्ट. मग मी सरांना कॉल जोडून दिला. त्यांनी माहिती वगैरे सांगितली कशा प्रकारे. मग ते दिल्यानंतर त्या व्यक्तीला 15चा रिझल्ट चांगला आला. ते आल्यानंतर मग माझा जो उत्साह होता तो वाढत गेला. मग वाढत जायचं तसं मग हायचं त्यांना रिझल्ट आला, प्रोडक्ट वाढत गेले, पुढे कस्टमर जाहिरात वाढत गेली. मग त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला, एमआयडीसीला सुट्ट्या वगैरे होत्या. मग त्यामध्ये घरी बसून काय म्हणजे दुसरं काम पण नव्हतं, शेतामध्ये वगैरे काहीच नव्हतं. मग त्यावेळेला एक इन्कम सोर्स काही नव्हता. मग ह्या समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी जाहिरातच करत गेलो. तसं एक 4 पैसे पण मिळत गेले त्यामध्ये. मग कोरोनामध्ये मला जे काय महिन्याला पगार होता तो तिथं भेटत गेला आणि ते एक समाधान मिळत गेलं. मग तेव्हापासून जे काम जोरात चालू आहे ते एक महिना 25 ते 30 हजारपर्यंत माझं इन्कम आहे. नमस्कार, विशाल लोहार, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर. गेले 15 वर्ष मी IT सेक्टरमध्ये कॉम्प्युटर सेक्टरमध्ये मी जॉब करतोय, मार्केटिंगचा जॉब करतोय. बरंच बघितलं, सॅलरी वगैरे चांगली आहे. खरं एक सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू प्रेशर असायचं आणि टार्गेट वगैरे ओरिएंटेड काम असायचं. थोडं महेश सरांच्या मार्फत मला समर्थ सोशल फाउंडेशनचं काम मिळालं. गेले 1.5 महिना झालं मी आज चांगल्या पद्धतीने इथं काम करतोय. सुरुवात बघितली पहिल्यांदा ह्या संस्थेमध्ये काम करताना पहिला बघितली की प्रोडक्टचे रिझल्ट. कारण बरेच नेटवर्क मार्केटिंगमध्ये पण मी बऱ्यापैकी 4 वर्ष काम केलेलं. तर प्रोडक्ट देणं हे कंटाळा आलेला काही आता 4 वर्ष केल्यानंतर. आणि बरेच लोकांचं कसं होतं, जसं मॅडम म्हटल्या की बायनरी आणि हे शेवट वजाबाकीच राहायची, झिरोच राहायचा. मग इथं बघितलं, महेश सर म्हटले की मला एक दिवस सुट्टीचा कार्यक्रम बघायला या. जसं आलो मी इथं मला पूर्ण पिक्चर क्लिअर झाला. मग म्हटलं प्रोडक्ट संस्था तर चांगली आहे, सरांचे विचार चांगले आहेत, अध्यात्मामध्ये आहे, ह्या गोष्टी आहेत चांगल्या बघितल्या. मग म्हटलं पहिला प्रोडक्टचे रिझल्ट बघणं गरजेचं आहे. कारण आज आपण काही डॉक्टर नाही आहे. आज डॉक्टरांनी ज्याचं त्याचं काम डॉक्टर करावं केलं पाहिजे. तर मी म्हटलं प्रोडक्ट पहिला रिझल्ट जर बघायचं म्हटलं तर मी व्यसनमुक्तीचं जे प्रोडक्ट आहे ते मी पहिला आमच्या वडिलांच्यावरच केलं. कारण तंबाखू खायची. त्यांना पहिल्या दिवशीपासूनच त्यांना इफेक्ट इतका जाणवला की त्यांनी आता खायचं सोडलं 4 दिवसामध्ये. दुसरं म्हणलं शुगरवरचं प्रोडक्ट, ते पण रिझल्ट बघायचा होता. लकीली आमच्या मिसेसच्या मामांचा ॲक्सिडेंट झालेला. पायातून 120 ते 125 वजन होतं त्यांचं. आणि गाडी स्टँड करताना डायरेक्ट घोट्यावरती लोड गेला आणि डायरेक्ट हार्ट बाहेर आलं. ॲक्च्युली त्या ह्याच्यामध्ये त्यांचं शुगर लेवल 450+ गेली. पण 3 दिवस त्यांचं ऑपरेशन केलेलं नव्हतं. मग त्यावेळी मी तिथं होतंच, बघितलं मी त्यांना. ठीक आहे, मग शुगर लेवल कंट्रोल केले आणि त्यांचं ऑपरेशन झालं. मग त्यानंतर मी मिसेस आई घरची सगळी बघायला गेलो. त्या मामांना म्हटलं की असं आपल्याकडे शुगरवरती औषध चांगलं आहे आणि हर्बलमध्ये आहे, कुठलीही साईड इफेक्ट नाही. आणि तुमची जे काही औषधं आहेत त्याच्यासोबत तुम्ही हे चालू करा. ते पण म्हणले ठीक आहे, चांगलं आहे. मग त्यांना मी लगेच दुसऱ्या दिवशी न्यूज दिलं. तर मला वाटतं आज 1 महिनाहून 4 दिवस झाले असतील, जवळजवळ 18 ते 22% पडलेले. कारण पूर्ण ते रॉड्स वगैरे घातलेले आणि शुगर लेवल पण वाढलेले आणि अक्षरशः उघळत होते. झोप लागायची नाही, काय नाही, कारण दुखत होतं ते एवढं. मग त्यांना मी औषध दिलेलं, अँटॉक्स टी पण त्याच्यासोबत दिलं. मला वाटतं 1 महिना पण झालेला नाही, आज ते उठून फिरायला लागलेले आहेत आणि पूर्ण जखम भरली. इतका मला जबरदस्त रिझल्ट मिळाला. आज माझ्या IT सेक्टरमधलं मी काम 50% करतो आणि समर्थ सोशलचं 100% करतो. धन्यवाद. माझं नाव सुरेश आहे. मी कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये नोकरी होतो, आता सेवेत आहे. माझं वय फक्त 73 आहे. आज ह्या वयामध्ये मला एक आनंद मिळाला. पहिला काय, आमची मिसेस म्हटले आतापर्यंत जे काम केले ते एकदम भारी काम चालू केलं. बरेच मार्केटिंग झालं, सगळं झालं. आतापर्यंत 26-17ला मी चालू केलं. वाढ चालू करतो. 2 व्यसनमुक्ती पूर्ण माझी झालेली आहे. 4 मधुमेह लोकांनी बरं केलेलं आहे. आता फक्त दुसरा मान आहे, शुगर व्यवस्थितच आहे. आमच्या घरीच आमच्या नातीला सी चालू केलेलं आहे. आणि मी तर माझी कामाची पद्धत वेगळी. आम्ही कोणाच्या घरी गेलो ते म्हणतात साहेब चहा घ्या की. मग मी काय करतो, माझं पोस्ट देतोय, मॅडम चहा करा, आपण सगळे पिऊया. 5 कप चहा करा.
आपण सगळे प्रिय असं करून मी माझी सर्वात मॅक्झिमम मध्ये चालले आतामध्ये माझे 20 बॉक्स मी लोकांना दिलेले. काम छान चालू आहे. आता फक्त 2 महिने आले, फक्त 25 पर्यटक घेऊन चालू केलं होतं, घरी उद्घाटन केलं. मला मी एवढी आनंदी आहे. आता येणाऱ्या आता 73 आणि 75 फक्त झाले 2 वर्षामध्ये मी बरंच काय करणार. मी गुंडा पाटील न्यूट्रिशनल ॲडवायझर म्हणून काम करतो. मी गेले 20 वर्ष नेटवर्क मार्केटिंग करतो. सध्या न्यूट्रिशनल ॲडवायझर म्हणून काम करतो. मी बाहेर कॅम्प घेतो. कॅम्पमध्ये मी वेस्टीज ॲमवे हे प्रॉडक्ट वापरतो. मी वेस्टीजला सिल्वर डायरेक्टर आहे, ॲमवेला 12% आहे. आणि इथं मी पेशंटला जे प्रॉडक्ट वापरतो ते क्वालिटी प्रॉडक्ट वापरतो. डॉक्टरनी परत केलेले पेशंट सुद्धा मी रिकवर करतो. त्यासाठी मी अँटॉक्स टी वापरतो. अँटॉक्स टी मी 4 वेळा पेशंटला देतो. अँटॉक्स टी 4 वेळा दिल्यामुळे काय होतं, टॉक्सिफिकेशन होतं आणि पेशंट रिकवर होतो. मी जवळजवळ असे 20 पेशंट केलेले आहेत. पाचगावमध्ये एक शिक्षक आहेत, ते अल्कोहोल घेतात. ते गेली 10 वर्ष अल्कोहोल घेतात आणि त्यांना लिव्हर बदलायला सांगितलं. तर त्यांना मी अँटॉक्स टी आणि अल्निकोलिन दिलं. तर त्या अँटॉक्स टी आणि अल्निकोलिनमुळं त्यांचं जवळजवळ पोटातलं पाणी काढायचं कॅन्सल केलं. ॲस्टर आजारनं त्यांना जवळजवळ 80,000 रुपये सांगितलेलं. ते त्यांचं फक्त 10,000 रुपयेमध्ये मी पूर्ण बरं केलं. धन्यवाद. नमस्कार. नाव YB हुंद्रे, निवृत्ती विभागीय वन अधिकारी कोल्हापूर. मी गेल्या 2 महिन्यापासून या याच्यामध्ये संस्थेशी माझा समन्वय आला आणि काम करते. यापूर्वी मी जवळ 3 वर्ष नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करतो. आता त्याच्याशी याची तुलना केली असता असं दिसून आलं की नेटवर्क मार्केटिंगमध्ये डायबिटीजसाठी जे प्रॉडक्ट आहे ते कमीत कमी 6,000 रुपये आहे आणि 3 महिन्याशिवाय तपासता येत नाही रिझल्ट. इथं अँटॉक्स डी 1 महिन्यातच आपण तपासून घेतोय, 1 महिन्यात रिझल्ट आणि फक्त 1,500 रुपयामध्ये रिझल्ट आहे. त्यामुळे फार बेस्ट आहे. आणि आता 2 महिन्यापासून काम केल्याने माझं सुरुवात झालेलं आहे. बरंचसं काम करता येईल. धन्यवाद. मी बाळकृष्ण भगत, आपला प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. आणि ह्याच्यात येण्यापूर्वी मी आपलं नेटवर मी सिम्बॉलिक चेक करत होतो. त्यात आपल्याला न्यूट्रिफिलचा लक्षात आलं. तिथून सगळी त्याची माहिती आली. तिथून सगळे ते नंबर ही ती मिळत गेले आणि माने साहेबांचा मला नंबर भेटला. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला डिटेल माहिती दिली आणि समाजकार्याचं काम आहे म्हणून मला ती बरं वाटलं. मग तेव्हापासून मी आपलं ही समाजकार्य चालू केले आणि आतापर्यंत मी 25 जणांना व्यसनमुक्त केलेलं आहे. आणि असा एक अनुभव आला, एक 24,000 रुपये. तर तो माणसाला मी स्प्रे मारला. ते स्प्रे मारल्यावरती म्हटलं माझं पोट लई फुगलं आणि पोट फुगल्यावर काय जर कमी जास्त झालं तर मी तुला बघूनच घेईन. मी म्हटलं तुला काय होत नाही, काळजी करू नको. परत 3 दिवस झाले मी सकाळ संध्याकाळ त्याला स्प्रे मारायला जातो. परत अँटॉक्स टी पण दिला आणि ती परत दमादमाने त्याची इच्छा कमी झाली. ते आता तिथं आलं त्यानं पूर्ण कम्प्लीट 24,000 रुपये ना. सुभाष वसंतराव गिरांजे, राहायला कोल्हापूरमध्येच आहे. राजापूर एरियामध्ये जातो. 2 ते 3 महिन्यापूर्वी 22 वर्ष आमचे जे संबंध आहे, सारिक सरांची ओळख झाली आणि या संस्थेशी जोडलो गेलो. तर माझी सर्वांना एक विनंती आहे, याला प्रॉडक्ट म्हणू नका, ही संजीवनी आहे. पृथ्वी तलावाची कारण ते जे प्रॉडक्ट आहे ते मी स्वतः घेतलेत आणि मी स्वतः वापरतो. त्याशिवाय व्यसनमुक्तीवरती मागच्या महिन्यामध्ये पेंटिंग रसर वगैरे आले. माझ्या एरियामध्ये मी डेमो पण केलेत काही आणि डेमोचे रिझल्ट इतके छान आहेत आणि मी ठरवलं की मी स्वतः हेल्थ इज वेल्थ मानतो. हे रनिंग माझं 52 आहे. तर मी असं ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत या आपल्या संस्थेशी जोडून राहायचं आणि जितकं होता येईल तितक्या लोकांना व्यसनमुक्त आणि मधुमेह. माझं नाव अशोक कृष्ण लिंगडे. मी रिटायर आता केंद्र मुख्याध्यापक होतो. तर मी आता या 1-1.5 महिन्यापूर्वी मी काम चालू केलेलं आहे. तर व्यसनमुक्तीचा एवढा अनुभव आला की पहिल्यांदा जे जेंट्स जी लोक आहेत ती व्यसनं सोडायला तयारच होत नाही. परंतु काही असे म्हणजे त्यांच्या लेडीजला जे आपण मार्गदर्शन जे करायचं आहे ते एक लेडीजनं सांगितले की माझे मिस्टर काय ते स्प्रे मारून घेणार नाहीतच, अजिबातच घेणार नाही. व्यसन म्हणलं तर नाहीच म्हणणार, ते मारूनच घेणार नाही. त्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांना ऐकू येत नव्हतं कानाला आणि त्यावेळी कानाला ऐकू येत नव्हतं. त्यावेळी त्याच्या मालकीने सांगितले की तुमचा जर स्प्रे मारला गाला
तर कानानं तुम्हाला ऐकू येईल. त्यामुळे ते मारून घेतला आणि ते देशमुक्त झाले. तर एक तरी मला वाटतं एक किशोर देशपांडे म्हणून सरकार कुटुंब होतं आणि ते एवढं म्हणजे त्या वडील आणि आई वडील म्हणजे समाजात जायला सुद्धा धाडस करत नव्हते. कारण मुलगा एवढा फेल गेला होता की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो दारूच प्यायचा आणि ते म्हणतात समाजात आमची किंमतच पूर्ण गेली. आणि त्यामुळे सर तुम्ही काही करा, खरं तुमच्या पाया पडतो, तुम्ही देवासारखा आला आणि माझ्या मुलग्याची एवढी दारू सोडायला पाहिजे. मी घरी गेलो, त्याला समजावून सांगितलं, स्प्रे चालू केला आणि मला वाटतं 15 दिवसात त्याने पूर्ण दारूच बंद केली. जे असे बरेच अनुभव आहेत. तर लेडीज अशा काय आहेत की लेडीजच्या हातातच खरं म्हणजे आपण म्हणतो एखाद्या मारक्या जनावरला येसन घालतोय कारण ते त्या आवरायसाठी, तसं लेडीजने सुद्धा आपल्या म्हणजे मालकांना येसन घालण्याचं काम त्याच करू शकतात. आणि आता जे लेडीज जे काय ज्याची विधवा आहे त्यामुळे त्या 10 वर्षापूर्वी आज स्प्रे आणला असता तर आमचं ते नवळ वाचला असतं. असे काही अनुभव मला आलेले. आणि तरुण आता वर्ग तरी म्हणजे आज पाठी लागला की आमची लग्न ठरत नाही, तर आम्ही जरा व्यसनमुक्त होतो त्या निमित्ताने ते लग्न ठरते. अशी काय आहे, तर मी आतापर्यंत 15 लोकांना व्यसनमुक्त केलेलं आहे. त्याबद्दल मी धन्यवाद. माझं नाव मोहन माडी, गाव शिरगाव छोट्या शिरगाव जवळ छोटी मुसळवाडी म्हणून आहे. माझ्याकडे असा बिझनेस आला, मी निघालो गावाला, मी गाडीवर होतो आणि मला जो बिझनेस सांगणारा ते टॉक्सिन करतंय, अमुक करते तमुक करते, अरे काय लाखोचा बिझनेस होतो पण तू सांगते ना निदान वेळेवर, तो काय सांगायला तयार नाही. एक दिवस असा झोपलो, माझं मेडिकल पण आहे, मी ती ॲलोपॅथी प्रोसेस सगळं 2 पाठीमागं कंपन्या भरपूर झाल्या LMA मध्ये, पण ही अशी कंपनी करू गेली. पण मला हिचं मार्गदर्शन जास्त कोणी केलं असेल तर निवास यादव साहेबांनी. निवास यादव साहेबांनी साहेब, मी ज्यावेळी झोपलो होतो घरी त्यावेळी माझं जरा शेड्यूल चालू होतं आणि याचा फोन अचानक आला, माडी साहेब काय करता? तर म्हणलं सर झोपले हो, तुम्ही मला वळीलं का? तर म्हणलं नाही सर. तर तिने नाव सांगितलं मला असं असं. म्हणलं 4 वर्षापूर्वी आपली भेट झाली, तुमचं काय असेल ते काम सांगा आणि मला थोडंसं मार्गदर्शन करा. कुणाला गंडवायचं असलं तर माझ्याकडे यायचं नाही. कुणाला डबरा काढतो म्हणजे मी डबरलाही काढल्या आणि आता डबऱ्या जाईल. तर ते काय म्हणले, साहेब तुम्ही फक्त ऐकून घ्या, तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर या, नाहीतर येऊ नका. म्हणलं तुम्हाला सांगतो म्हणलं साहेब तुम्ही कधी येणार? तर म्हणलं शुक्रवारी येणार. शुक्रवारी आले. साहेबांचं काम एवढं चांगलं आहे ॲक्युरेट की जे तुम्हाला ती टायमिंग देणार त्या अगोदर 10 मिनिटं निवास साहेब देणार. काय तुमच्याबद्दल काही वाट करत नाही. मी आपला साहेब साहेब म्हणजे असा साहेब चला जाऊया, आपण बसूया जरा 10 मिनिटं. घरी आमच्या कलवानं जरा बाहेर जाऊन बसतो. तिथे गेल्यानंतर आम्ही ते सगळं साधिक साहेबांच्याविषयी सगळं सांगितलं. साहेब म्हणून काम करायची इच्छा आहे, तर तुम्हाला आता मी दाखवलं तुम्हाला पेशंट कुठलं. म्हणलं साहेब उद्या आपण असं करूया का? गेल्यानंतर आम्ही असा प्रोडक्ट दिले. त्या माणसांचे आत्ता मला 2-2 वेळा फोन येते की साहेब माझी शुगर कमी आली, मला थकवा गेला, माझं सगळं चाललंय, एक माझी PSI आहे ती मला रोज फोन लावतोय, साहेब तुम्ही या आणि मला हे मग इतकं त्यांचा रिझल्ट चांगला आहे. मी अजून नशेवर काही केलेलं नाही आहे, फक्त शुगरवर चालू आहे माझं. एवढं बोलून मी नमस्ते, कुशल कुकडे. तर मी या प्रॉडक्टबद्दल आणि अँटॉक्स डी आणि समर सोशल फाउंडेशनबद्दल जर बोलायचं झालं तर कदाचित 2-3 महिन्यापूर्वी महेश सरांच्याकडून मला कळलं आणि त्याच्यानंतर काही प्रोडक्ट सुद्धा सुरुवातीला वापरायला सुरू केले. डायरेक्टली प्रोडक्टपासून ती सुरुवात केली. काही लोकांना जसं की आपण काही स्ट्रॅटेजीज वापरल्या, फक्त स्टेटस लावून वगैरे असे काही एन्क्वायरीज यायला लागल्या आणि बऱ्याच साऱ्या एन्क्वायरीज अशा यायला लागल्या, लांबून पण यायला लागल्या. मग तिथं आम्ही प्रोडक्ट पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला मी स्वतः पण वापरले, तर त्याचे एवढे रिझल्ट आपण चांगले आहेत आणि सगळेजण शेअरिंग पण करतो. माझ्याकडे पण तशाच 1-2-4 काही अशा स्टोरी आहेत की बाबा खूप चांगले ब्लेसिंग, खूप लोकांना त्याचा फायदा झाला. असं त्यातला एक असा की मी एक पॉम्पलेट आता तयार केले, म्हणजे माझं एक क्लिनिकचा सेटअप आहे आणि त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलेलच त्याच्यात. आणि ते पॉम्पलेट मी अगदी प्रिंटिंग करायच्या अगदी फक्त सोशल मीडियावरून गेलं, काही लोकांच्यापर्यंत ते पोहोचलं. मी वडणग्यात नाही, मला पेशंटचा फोन आला की पेशंटच्या रिलेटिव्हचा फोन आला होता की असं आहे आणि जवळपास 50-55 वर्ष होती, जवळपास 10-15 दिवस अगदी दारून फक्त म्हणजे दारू, जेवण नाही काय नाही असा प्रकार चालू होता. कॉर्पोरेशनमध्ये जॉबला आहे, तर अनेक 5-6 दिवस जॉबला गेले नसते तर ते जॉब गेला असता, अशी कंडिशन.
ते घेऊन आले सगळे नातेवाईक माझ्याकडे. आपल्या क्लिनिकला बसतो आम्ही, त्यांना शुगर पण होती आणि हे पण शुगर. आपल्याकडे एक हेल्थ ATM म्हणून मशीन आहे, त्याच्यामध्ये शुगर, HbA1c बाकी सगळे जवळपास 140 प्रकारचे टेस्ट आपल्याकडे होतात. त्याचे रिपोर्ट आपल्याला 2 ते 5 मिनिटात मिळतात. त्या सेटअप बरोबर तुम्हाला सेटअपच्या विषयी तुम्हाला बोलतो. तर आम्ही सगळं टेस्टिंग सगळं हे करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना स्प्रेचा वगैरे डेमो दिला आणि अवघ्या 4थ्या ते 5व्या दिवशी तो माणूस कामाला जायला. तर त्याची मला परत आणि फोन आली की बाबा तुम्ही एवढं महत्वाचं काम केलंय माझ्यासाठी की आमच्यासाठी, की अगदी त्याचा मुलगा बायको वगैरे अगदी अशी त्रस्त झालेली होती. त्यांना येताना काय ना काहीतरी करा आणि त्यांचं तेवढं 10 रुपये सोडवा अशा प्रकारे. मग त्यांना ते अँटॉक्स डी आणि स्प्रे दिलं होतं. एवढा चांगला इफेक्ट मिळाला. त्यांनी परत 2 पेशंट राजापूरतले एक माझ्याकडे पाठवले. त्यांची पण सेम कंडिशन. एक दिवस दारू पिलं की ते एकदा चालू केलं की 2-3-4 दिवस त्याला जेवणाची शुद्धच राहणार. मग त्याच्यानंतर एखाद दिवस थांबवलं तर थांबवलं, परत ते सगळा जरा व्यवस्थित सेटल झाले की परत आणि चालू करणार. त्यांनी पण माझ्याकडनं येऊन गेले. त्यांना सेम प्रोसिजर सगळी राबवली, येऊन गेलं आणि त्यांनी पण त्याचा फायदा घेतला. त्याच्याशिवाय मी सांगतो जवळपास 32-33 वर्षाचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा थोडासा लहान. तर आता ह्या वयात शुगर डिटेक्ट झाली. देवगड गाव, तिथून माझं फक्त स्टेटसवर ते रिपोर्ट बघितलेले होते. मी बोलवून एकदा इकडं कोल्हापूरला आल्यावर बोलवून घेतलं, टेस्ट वगैरे सगळ्या करून घेतलं आणि ते प्रोडक्ट दिलं. 1 महिन्यानंतर त्यांनी रिझल्ट सांगितला की माझी जवळपास 260 वरनं शुगर 170-150च्या आसपास अगदी लाईव्ह रिझल्ट होता. आणि माझ्याकडे ते रिपोर्ट सुद्धा म्हणजे माझ्या मशीनला सुद्धा सेव्ह असतात. आणि परत त्यांनी रिपोर्ट परत रिपीट केलं. त्याच्यानंतर ती स्कूलला आहे, म्हणजे डीएडला आहेत ते, डीएड झालेत आणि प्रायमरी टीचर म्हणून. तर त्यांनी परत त्यांच्या मुख्याध्यापकांना वगैरे सगळ्यांना ते रिकमेंड केलं आणि एवढ्याच लेवलला ते चाललं. आता जवळपास माझ्याकडे प्रोडक्ट अगदी खंडाळा, बारामती, जळगाव, इकडं कोकणात आणि अशा पद्धतीने इथून चालतं. जवळपास एक 2-3 महिन्यात 100-150 प्रोडक्ट काहीतरी झाले असतील. हा एक सक्सेस रेट आहे. आता हा सक्सेस रेट जर बघायला गेला तर फक्त प्रोडक्ट आणि संजीवनी आपण तर ते टेरिफिक चांगले रिझल्ट देते, त्यात वादच नाही. पण ही जी ब्लेसिंगची जी काही देवाणघेवाण आहे किंवा समर सोशल फाउंडेशननी किंवा सदिक सरांनी ही जी देण्याची काहीतरी भावना किंवा त्याच्याकडनं सोसायटीला सर्व करायची भावना जी ठेवलेली ना, ही भावना जी आपल्यात आहे ती ऍक्च्युली ते हे सगळं करून घेतात. मी बऱ्याच साऱ्या लोकांनी आता जे शेअर केलं होतं ना की इथं आल्यापासून असं झालं, इथं आल्यापासून माझी काहीतरी गोष्टी बंद होत्या त्या सॉल्व्ह झाल्या, ही भावना जी आहे तर ही भावना ती ऍक्च्युली सगळं करून घेते. आणि फक्त हेच तर प्रोडक्ट हे 100% आपल्याला काम करायचंच आहे, त्यात काही वादच नाही. पण त्याच्याशिवाय आपला करिअर, जॉब किंवा काही बिझनेस जे आहेत ना त्यामध्ये जे काही प्रोडक्ट, त्यामध्ये जे काही तुम्ही सर्व्हिस देता ना, ह्या सर्व्हिस त्या लोकांना त्याचा नेमका काय फायदा होतो किंवा त्याचं काय म्हणतात त्याला, त्याचे कष्ट कमी कसे होतात हे जर ओळखून आपण जर द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला 100% म्हणजे 100% चांगलं यश मिळायला हरकत नाही. आणि ते मिळणार. तुम्ही आता बघता, म्हणजे आता आपण बघतोय, सगळेच बघतोय. कारण मी स्वतः अनुभवलंय. मी थोडंसं माझ्या सेटअपकडे येतो. माझ्याकडे कोल्हापूरला पहिला सेटअप आहे माझा, तो कोल्हापूर फर्स्ट माइंड क्लिनिक या नावाने. बाय एज्युकेशन मी B.Pharm MBA आहे आणि याच्या आधी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह जॉब केला इंटासला, डॉक्टर पीसला ॲज मॅनेजर म्हणून जॉब केला. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर पण आहे फार्मा एजन्सीजमध्ये. जेनरिक मेडिसिन, सिटिकल मेडिसिन्समध्ये आपण डिलिंग करतो. बरेच कोल्हापूरमध्ये सगळा सप्लाय असतो. तर त्याच्यानंतर हे फक्त देवाणघेवाण होती, पैशाची देवाणघेवाण, मालाची देवाणघेवाण. त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा व्हायच्या की पैसे मार्केटला खूप हे राहायचे. त्याच्यानंतर बिझनेस वाढता असा पण जातोय की एखाद्या मेडिकलची अपेक्षा पूर्ण करता नाकी नव्हती, म्हणजे दुसऱ्या मेडिकलचे आपल्याकडे जे प्रोडक्ट नाही ते पण ठेवावं लागतं. ऑटोमॅटिक इन्व्हेंटरी वाढत जाते की सेल वाढत गेला की मार्केटला पैसे त्याच्या ट्रिपल ठेवायचे, त्याच्यानंतर तेवढे त्याच्या डबल इन्व्हेंटरी ह्याच्यात ठेवायची. हे सगळं आता पण चालू आहे. पण ह्याच्यातनं कुठेतरी वेगळा काहीतरी हे मिळावे, एक सोशल अस्पेक्ट असावा आणि ह्याच माध्यमातून आपण खूप काही लोकांची मदत पण करता यावी आणि ॲट ॲक्च्युअल
हेल्थ केअरमध्ये जेवढा खर्च होतोय तर ॲट ॲक्च्युअल रेटमध्ये म्हणा किंवा त्या ह्याच्यात त्या लोकांच्यापर्यंत ती सेवा पुरवल्या जाव्यात म्हणून आपण ती कन्सेप्ट चालू केली. तो कोल्हापूर फर्स्ट माहिती तर आपल्या क्लिनिकमध्ये हेल्थ ATM नावाचं एक मशीन आहे. ते प्रामुख्यानं आपला मेन आकर्षण आहे. आता कोल्हापुरातला आपला पहिला सेटअप आहे. जवळपास महाराष्ट्रात 5-6 सेटअप आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण हेल्थ ATM प्रमोट करत आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण हेल्थ ATM जे प्रमोट करते ते आता 25-30 वगैरे टेस्ट होतात. आपल्या मशीनमध्ये 140 टेस्ट टोटल 250 होतात. 140चं त्याला पेटंट आहे. हळूहळू ती वाढत अशी पेटंट करते. त्याचा फायदा असा की आता आपण काही डॉक्टरकडे जे जातो 1-4-5 दिवसाचे मेडिसिन्स डॉक्टर लिहून देतो. हे फिजिकल सिम्पटम्स आपण जे सांगतोय सिम्पटम्स त्याच्यावर देतात. आता इथं काही डॉक्टर्स पण आहेत फिजिकल सिम्पटम्सवर देतात. त्याच्यानंतर काय होतं 1-4-5 दिवसांनी कमी नाही झालं तर मग ते लॅब टेस्टला जावा, त्याच्यानंतर ते मेडिसिन्सला जावा. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. एकाच माणसाला वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी आपल्या हेल्थसाठी फिरावं लागतं. आपल्या इथं जनरल फिजिशियन आपल्याकडे कायमस्वरूपी अवेलेबल आहेतच. त्याच्याशिवाय अजून काही रिक्वायरमेंट आहेत. मी काही डॉक्टर आहेत म्हणून सांगू शकतो की त्यांच्या कामावर जाऊन ठेवतात. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशालिटी डॉक्टर्स पण एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात. आणि हे सगळ्या गोष्टी अफोर्डेबल हेल्थ केअर या याच्या खाली चालू म्हणजे फास्ट असावे आणि अफोर्डेबल हेल्थ केअर प्रायमरी एक हायटेक प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशा हिशोबाने चालू. ह्या मशीनमध्ये जवळपास 140 प्रकारच्या ज्या टेस्ट होतात त्या म्हणजे फिजिकल टेस्ट होतात जवळपास 17-18 प्रकारच्या. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन, शुगर, युरिक ऍसिड, HbA1c, D-डायमर, कोलेस्टेरॉल, युरिन आहे. त्याच्यानंतर बरेच सारे टेस्ट आहेत की त्या प्रायमरी लेवलला लागतात. मग हे जे काम आहे 2-3 ठिकाणी जे फिरायचं जे आहे ते प्रायमरी लेवलला डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला 2-5 मिनिटात 10 मिनिटातच सगळं आपलं कन्सल्टेशन होणार आहे आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट ॲट ॲक्च्युअल लेवलला चालू होणार आहे. कारण हिमोग्लोबिन, युरिक ऍसिड, शुगर आहे आणि सगळ्या फिजिकल टेस्ट आहेत ते 2 ते 5 मिनिटात रिपोर्ट आपल्याला. आता आपण शुगर करायला गेलो तर सकाळी ब्लड देतो आणि संध्याकाळी रिपोर्ट देतो. आणि हे अॅक्युरेसी लेवल पण बघायला गेलं तर जवळपास थायरॉइड, SRA वगैरे NABL accredited ज्या लॅबोरेटरी आहेत ज्यांना मानांकन असतं त्यांच्याशी रिपोर्ट आपण कम्पेअर करतो. जवळपास 97-99% अॅक्युरेसी. 2 ते 5 ml ब्लड घ्यायची गरज नाही. सगळ्या गोष्टी ड्रॉपवर होतात. म्हणजे अगदी पॉईंट ऑफ केअर टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात आपण. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशालिटी डॉक्टर्स आपल्याकडे मिळतात आणि हे सगळं अफोर्डेबल कॉस्ट म्हणजे आमच्याकडे तपासणी फक्त 50 रुपये फी असते डॉक्टरांची. आणि त्याच्याशिवाय जनरिक मेडिसिनचं पण एक प्रपोजल आहे. सरांनी मला सांगितलं की या गोष्टी सगळ्या बिझनेसच्या थोड्याशा शेअर करायच्या होत्या तर मला पण मी ते प्रपोजल देणार. म्हणजे फक्त फार्मासिस्टच किंवा डॉक्टर्स यांनी किंवा मेडिसिन्स अशा प्रकारे आपण ते काही लायसन्सिंग करता ह्याच्यावर घेतलं तर ते आपणही बिझनेस करू शकतो. आता जनरिक मेडिसिनचं जर बघायला गेलं तर त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं माहिती आहे. जनरिक मेडिसिन्स आणि ब्रँडेड मेडिसिन्समध्ये जो काही प्रोपोगंडा असतो मार्केटमध्ये तर जनरिक मेडिसिन्सची स्ट्रीप एक 30-40 रुपयाला मिळते आणि ब्रँडेड मेडिसिन्सची जवळपास 100 रुपयाला आपण खरेदी करतो. हा याच्यात बघायला गेलं तर काही गोष्टी काही माध्यमं जी आहेत ती प्रोपोगंडा तयार करत असतात. पण ॲट ॲक्च्युअल लेवलला बघायला गेलं तर प्रोडक्ट इन्व्हेन्शनपासनं त्याचं पॅटर्न त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज त्याच्या सगळ्या काही वर्कफोर्स आपली जी काम करते या सगळ्या गोष्टी काम करत गेलं तर ॲट ॲक्च्युअल लेवलला बघायला गेला तर तो जो काही खर्च येतो तो जनरिक मेडिसिनचा आणि ब्रँडेड मेडिसिनचा सेमच असतो प्रोडक्शन लेवलला किंवा मॅन्युफॅक्चरिंग लेवलला जर बघायला गेलं. आणि त्याच्याशिवाय ब्रँडेड आणि जनरिकमध्ये तफावत जर बघायला गेलं किंवा एक साधारण बघायला गेलं तर WHO GMP नावाचं सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन जर असलं तर ती कंपनी 100% एक्सपोर्ट क्वालिटीची मेडिसिन. एक्सपोर्ट क्वालिटीची मेडिसिन्स इन द सेन्स काय तर हे मेडिसिन्स काही बऱ्याच साऱ्या सुद्धा मोठ्या कंपन्या सुद्धा ते आउटसोर्स करतात छोट्या कंपन्या आणि त्याच्यानंतर ते ब्रँडिंग करून विकतात. आणि एक्सपोर्ट क्वालिटीची मेडिसिन्स जर असतील तर आपल्याला त्याच्यावरती कुठलीही डाऊट घ्यायची काही गरज नसते. असा तो प्रकार आहे. तर या मेडिकलची फ्रँचायझी पण आपण देतो जनरिक प्लस नाही म्हटलं तरी 7 लाख रुपयाचा हार्डली जे आहे इन्व्हेस्टमेंट आहे. मी हे तुम्हाला काय सांगतोय ऍक्च्युली ह्याच्याशी आपल्याला ते जोडायचं आहे म्हणून सांगतो. तर ह्यामध्ये माझा असा अनुभव आहे की आम्ही जवळपास 4-5 महिने हे सगळं चालवतोय
तर ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा अँटॉक्स टी आणि स्प्रे वगैरे जेव्हा प्रमोट करायला गेले, आमच्याकडे शुगरचे, आता आपण काही शुगरचे पेशंट थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करतोय, पेशंट शोधतोय, काही लोकांच्याकडे मार्केटिंग करतोय, मेसेजेस पाठवतोय, त्यांना कॉल करतोय, त्याच्यानंतर येतोय. आता आमच्याकडे मेडिसिनचे शुगरचे पेशंट ना जवळपास एक 10,000 डेटा आता माझ्याकडे शुगरच्या पेशंटचा. तर हे पेशंट्स जे आहेत ते ऍक्च्युली आपल्याकडे चालून येतात. चालून आल्यानंतर आपल्याला ते प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे. का माध्यम आपला हेतू काय असावा की बाबा त्यानं एखाद्या माणसानं कायमस्वरूपी मेडिसिन घ्यायला पाहिजे का? आता दारू आपण सोडतोय स्प्रे, बरोबर आहे, कायमस्वरूपी का त्याचं काहीतरी हे होतं, फॅमिली सगळी डिस्टर्ब होते म्हणून आपण त्यांना. त्याच्याशिवाय मग जर हे प्रोडक्ट जर का आपण प्रमोट करत असतो तर का करतोय, तर ते मेडिसिन ज्या गोष्टी आहेत तर ते 100% कुठं ना कुठं तरी हळूहळू कमी होतं. त्याचा सुद्धा काहीतरी साईड इफेक्ट आपल्या शरीरावर असतोय 100%. तर आता लगेच दिसत नाही, 1-2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि कंटिन्युअस किती लोक आहेत की 20-25 वर्ष फक्त मेडिसिनवरच कुठेतरी जगायला लागले. हे आपल्याला कुठं ना कुठेतरी कमी करायचं. आता हे मेडिसिननं ह्याच्यामुळे माझा बिझनेसवर हॅम्पर होतो का? अजिबात हॅम्पर होत नाही. तुम्ही म्हणाल की बाबा हे वापरायला की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या बिझनेसला थ्रेट निर्माण करताय, असं काही होत नाही. कारण आपल्याला माणसाची थिंकिंग माहिती आहे. 10 लोक जरी आपण हे केले तरी त्याच्यातले 1-2च कुठेतरी ते अगदी रुळावर ह्याच्यावर येणार असतात. नाहीतर लोकांना आपली लाईफस्टाईल किंवा आपली विचारसरणी सोडायची अजिबात हिंमत होती. आपण एक त्या 10तला 1 आहे, 100तला 1 आहे म्हणून आपण ते करतोय आणि आपण ते करू करतोय. पण बरेच सारे लोक अजून ते हे करतात, मग तो बिझनेस पण चालूच राहतो. आणि 10 मधला 1 जर माणूस अँटॉक्स टी आणि टी घेऊन जातोय ना, तो मला अजून 1 5 दाखवेल माणूस. हा ऍक्च्युली मी हा अनुभवाचा भाग, म्हणजे ते सध्या हळूहळू लगेच होत नाही. मेडिसिन घेतात मग त्यांचं ते ऍक्च्युली आपण एक एज्युकेशन सिस्टीमच तिथं राबवतो. म्हणजे एक ही नौका माणूस आला तर त्यांना ही सगळी सिस्टीम सगळी पहिल्यापासून सांगितली आणि याचा परिणाम जसा काय आहे तो पण समजून सांगितला जातो आणि असं ते चालू आहे. आणि बिझनेसमध्ये मला पण असा फायदा याचा झाला की ऍक्च्युली जेव्हा रिझल्ट मिळायला सुरुवात होतो, आता 4 ते 5 दिवसात फक्त एकाने माझे वनकुद्री सर म्हणून एक जण आहे, तर त्याने अँटॉक्स डी फक्त घेऊन दिली. ते अँटॉक्स डी मध्ये मला नको, मी आता मोबाईलचं कायमच घेऊन दिली. तर बरं ठीक आहे ते तेवढे घेऊन. 4थ्या दिवशी मला फोन आला की मला डोळ्याला खूप चांगलं वाटतं, कमी होत पायाला कमी. 4थ्या दिवशी हे प्रोडक्ट हे जे आहे ते आपण कायमस्वरूपी करू शकतो. तर हा एक भाग होता. ऍक्च्युली पूर्ण सेटअप आणि याची माहिती द्यायची होती. आणि आपल्याकडे शुगरचे जे काही पेशंट असतील तर त्याची HbA1c, फास्टिंग बीपी किंवा रॅन्डम शुगर सुद्धा आपण अगदी 2 मिनिटात त्यांचे आणि ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकतो. सगळ्या फिजिकल चेकअप आपण फ्रीमध्ये करू शकतो. ज्या काही पेशंट आपल्याला तुम्हाला रिकमेंड करता आले तर तुम्ही ते करू शकता. तुम्हाला एक त्यांचा डेटा कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात ठेवता येईल किंवा आपण जे आता फोटो काढून वगैरे रिपोर्ट त्यांचे मागवतोय त्याची गरज नाही. तुम्हाला एक प्रिंटेड डिजिटल स्वरूपात ते कलर तुम्हाला त्याचे रिपोर्ट दिले जाते, तुम्हाला ते फायलिंग पण करता येते. हा तुमचा फायदा आहे. आणि पेशंट्स कंटिन्युअस तुम्हाला एक प्रॉपर हे मिळेल, त्यांना गायडन्स मिळेल. आमच्याकडे जर पाठवतो तर काही डॉक्टरांच्याकडनं आपण त्यांना डायरेक्टली फ्री कन्सल्टेशन देऊ शकतो आणि त्या प्रोडक्टबद्दल हे पण करू शकतो. हा एक तुमचा फायदा आहे. त्याच्याशिवाय काही कॉम्प्लेक्स आपण जे हे केले होते त्याच्यातनं आपल्याला चांगला फायदा मिळाला. तुम्हाला ते संध्याकाळी डिस्ट्रीब्यूट पण केले जातील. तर एवढं एक नॉलेज आणि माहिती द्यायला सादिक सर आणि समाज सोशल फाउंडेशनचं पण आभार मानायचे की एवढा चांगला प्रोडक्ट आणि एवढा चांगला हेतू ॲक्च्युली प्रोडक्टपेक्षा आपल्या ह्याच्यात डेव्हलप केला आणि खूप आपण चांगलं ग्रो होऊया आणि समाज सोशल फाउंडेशन आपल्या थ्रू खूप मोठ्या पातळीवर जाऊ. परिती तालुका जिल्हा कोल्हापूर. सध्या प्रॅक्टिसमध्ये कोल्हापूरमध्ये काम करत आहे. सध्या आत्ता काम 1 महिना झालं सुरू आहे. माझं नाव हरेश खिडगापूर, राहणार बिजवे तुम्हाला तालुका करवी. मी गेली 40 वर्ष नेटवर्कमध्ये काम करतो. पण जे 40 वर्षे गेली नाहीत ते खचून मला या 2 महिन्याची 40 वर्षे आठवायला लागली. एवढी बोलतो अमित कवडे
पुण्याहून आलो आहे. संस्थेशी 2 महिन्यापासून जोडलं गेलो आहे. असलम सरांची व्हॉट्सअपला मेसेज वारंवार पाळी जोडलं गेलो आणि त्याबद्दल मला आनंद होत आहे. मी शिवपूर अब्बास कोल्हापूर. आता लास्ट वीकमध्ये जॉईनिंग झालो. आता अँटॉक्स डी 2 प्रॉडक्ट सेल झाले माझे. सेल झाले नाही ॲक्च्युली माझ्या व्हॉट्सअपवरूनच मला ऑर्डर आले आणि 8 मे नशामुक्तीचे प्रॉडक्ट सेल. नमस्ते, मी रफिक सय्यद. मी 3 महिने झालं जॉईन झालो आणि बरेचसे प्रोडक्ट. मी डॉक्टर मिलिंद विठ्ठल चिंचलीकर, पिंपरी चिंचवड पुण्यामधून आलेलो आहोत. तर मी क्लिनिकमध्ये बसल्यानंतर मला फोन आला होता की असं असं आहे, माझ्या काकांचा प्रॉब्लेम आहे आणि तंबाखू, गुटखा, गांजा सगळंच घेतात, काय करायचं. मग त्यांना म्हटलं फक्त तुम्ही घेऊन या आणि मग आपण बघू त्यांचं काय करायचं. पण ते म्हणले तुमच्याकडे आणलं तर ते घेणारच नाही आणि तुमच्याकडे येणार पण नाही आणि ते व्यक्ती तुम्हाला शिव्या देईल एखाद्या वेळेस, म्हणजे उलट काहीतरी बोलतील. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही नुसतं घेऊन तरी या माझ्या क्लिनिकमध्ये, मग आपण बघूया काय करायचं ते. मग ती व्यक्ती आल्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच कळलं की हे माणूस 100% मला शिव्याच देणार, कारण चेहरेपट्टीच अशी मला त्यांची सांगत होती. त्यांना फक्त एवढंच म्हणलं की काका आपण एक असं करणार आहे, तुम्ही आता जे काही घेता ते लंग्ससाठी फक्त तुमच्यासाठी हे चांगलं आहे, तुमच्या फुफ्फुसासाठी. आज तुम्ही आहात, उद्या आहात, उद्या नाहीये, परवा आहात, परवा नाहीये, ते गोष्टी वेगळी. पण तुमचे लंग्स तुमचे शेवटपर्यंत तुम्हाला साथ देतील, तेवढ्यासाठी मी जे करतो तेवढं घ्या आणि बघा त्याचं काय तुम्हाला वाटतं तसं तुम्ही सांगा. झालं मग ते म्हणले बरं ठीक आहे, एवढंच बोलले ते, काय बोलले नाही, मी जास्त बोललो नाही. त्याला लगेच झोपवलं. त्याला म्हणलं फक्त आता ह्यानं म्हणलं 20 मिनिटं म्हणलं की ते माणूस झोपणार नाही. म्हणलं फक्त 10 मिनिटं झोपा, माझ्यासाठी तेवढी 10 मिनिटं द्या. ती व्यक्ती 10 मिनिटं झोपल्यानंतर लगेच मला खोकून आवाज दिला. लगेच आवाज दिल्यानंतर म्हणलं उठा आणि या बाहेर म्हणलं. त्यांना म्हणलं तुमच्याकडे सध्या काय आहे, गुटखा आहे, तंबाखू आहे का गांजा आहे, काय केलं करणार आहे तुम्ही आता. म्हणलं तुम्ही खायचं बिंदास माझ्यासमोरच. तर ती व्यक्ती म्हणले ठीक आहे, माझ्याकडे हिरा गुटखा आहे, हिरा गुटखा आहे म्हणल्यावर म्हणलं बिंदास हलवा, सगळं काय करा आणि खा म्हणलं माझ्यासमोरच. त्या व्यक्तीनं सगळं घेतलं, असं असं केलं, तोंडात टाकलं आणि विशेष म्हणजे त्यांना आणलेलं होतं त्यांच्या म्हणजे भावाच्याच मुलांनी, म्हणजे मुलांनीच चुलत्याला आणलेलं होतं. तो मुलगा माझ्याकडे बघतोय, मी त्यांच्याकडे बघतोय, आम्ही दोघं त्याच्याकडे बघतोय. आता ते काय सांगते. मग त्यांना म्हणलं काका काय आम्हाला सांगा जरा तुमचं काय नाही. म्हणलं हे कसं तरच मला लागायला लागले. म्हणलं कस तर म्हणजे काय लागतंय, माती खाल्यासारखं वाटतंय. शाब्बास रे म्हणलं, काय हरकत नाहीये, आता याच्या पुढे ही माती अजिबात खाऊ नका. झालं एवढं म्हणलं. त्या व्यक्तीने लगेचच मला पैसे काढून 2000 रुपये हातात दिले आणि घेऊन गेले प्रोडक्ट. बस याच्यानंतर आता बघू पुढे काय होईल. धन्यवाद. मी आनंद गायकवाड. मी कसबा वडोदरामध्ये राहतोय. माझा बिझनेस आहे रॉ मटेरियल शिरोलीमध्ये. मला ह्या समर सोशल फाउंडेशन बाबत सांगायचं म्हणलं तर ही संस्था इतकी चांगली आहे की छान आहे की आपल्याला एक म्हणजे एक प्रकारचं एक सामाजिक कार्य, मला तर स्वतःला सामाजिक कार्य करायला आवडते. हे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सामाजिक कार्य करायला एक मोका दिला किंवा संधी दिला. माझं विद्याधर कुमार रत्नागिरी लांजामध्ये राहतो मी. राजापूर माझं गाव आहे. तेच माझे मित्र पेंडिंग साहेब म्हणून त्यांच्याकडे मी आलो होतो. मुलगी शिक्षण ते लातूरला MBBSसाठी चालले तिथं प्रयत्न, म्हणून तिकडे गेलो होतो आणि ती गाडी त्यांच्याकडे लावली होती मी. ते सगळं त्यांच्याकडे गेल्यानंतर मला ते त्या समज फाउंडेशनमध्ये मला त्यांनी सांगितलं, कन्व्हिन्स केलं आणि मला ते त्यासाठी मी इकडे आलो. नमस्कार, माझं नाव प्रेमान पेडणेकर. ईस्टीम महामंडळामध्ये गेले 35 वर्ष जॉब करत असताना बरेच ह्याच्या अगोदर काहीतरी नेटवर्क इकडे करत असायचं. सगळ्यांची काही स्वप्न असतात, की गरिबांचं काय स्वप्न असतं, की त्यांची गाडी असावी, घर असावं, पत्नीला काहीतरी दागिने असावे. हे प्रत्येकाचं हे ऑर्डनरी पीपलचं लोकांचं हे स्वप्न असतं. असं पण माझे स्वप्न होते. ते करण्यापूर्वी थोडंसं बरंचसं नेटवर्क मार्केटिंग थोडंसं करत गेलं. 8-10 वर्ष एक्सपिरियन्स होता. तर तिथं आम्हाला चांगले लीडर मिळाले. एक लीडर चांगला मिळाला तर एक कंपनी चांगली मिळाली. त्याच्यामध्ये जे म्हणतो की पदप्रतिष्ठा जी असते की नाही ती कुठेतरी लया झाली होती. ते लोकांचं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की मार्केटमध्ये सगळं गळू वातावरण तरी पण लोक नेटवर्क ते अजून नुसतं येतं. ट्रेडिशनलमध्ये गोष्ट आहे काहीतरी व्हायरल म्हणून इतकी फसवणूक चालू आहे आता सध्या. आता ट्रेडिंगचं तर फॉरेक्स किंवा इतरांनी MCX लायसन काढायचं, ट्रेडिंगमध्ये असे लोकांची निर्माण केली. मग हे बघितल्यानंतर म्हणजे काहीच करायचं, थांबायचं नाही. एक आपली नोकरी आहे, 75,000 पगार आहे, मुलगी टाटामध्ये मॅनेजर आहे, मुलगा आरबीआय बँकेत आहे, निवांत राहायचं असं वाटलं. तर तरी पण काही स्वप्न असतात, त्याच्यात मोठं कधी छलांग मारायची आणि पदप्रतिष्ठा ह्याच्यामध्ये गेलीच होती. बरोबर नाही, हाय ते पण म्हटलं आता उतरतो वय आहे, पुढचा रिटायरमेंट 3 वर्षानंतर आहे म्हटलं तर काय ते करूया म्हणून सरांनी जेव्हा
ओळख झाली. प्रमोद शाळे याच्या माध्यमातून आमचं एक थोडंसं कंपनीकडे चालू होतं का काहीतरी करावं, कारण कोरोना काळामध्ये बरेचसे जॉबले झाले. माझा पण जवळ प्रमोद शाळेतून पगार थांबलेला होता. आता करायचं काय नेमकं, पण करत असताना कधीही मिसेसला मी जाणून दिलं नाही की आपल्या घरामध्ये चूल चालते. काही एकाच्या बघितलं तर चूलच चालू होती, अशी परिस्थिती होती. मी यामध्ये नंतर म्हटलं सर आपण काय तर करूया. मग सरांतरी माझी भेट झाल्यानंतर आम्ही एक किराणा घरी कंपनी काढली. ती किराणा घर करत असताना सादिक सरांचे त्यांचे गेले 15 ते 20 वर्षाचे घरी संबंध होते. पण कधीही ते बावड्याला आपलीच पण आपलं बावड्याला पण कधीही असं वाटलं नाही की झुंकू बाबा की सादिक सरांचा बाबा काय माणूस आहे. ते कसं असतं प्रत्येक संधीसाठी काहीतरी एक वेगळं तुम्हाला काहीतरी एक जरिया यावं लागतो. त्यामध्ये मला आमचे सरांची माझी हे झाली तर मी कामाला सुरुवात केली. मला तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक स्प्रे तो आवडला. तर तत्पूर्वी मला एक अशी इन्क्वायरी आली होती की बाबा तुमच्याकडे काहीतरी व्यसनचं काय आहे का. तर मला माहिती नाही व्यसनचं कसं काय असते. आणि गुरुनाथ कुलकर्णी म्हणून एक मुलगा 35 वर्ष त्याचं वय आहे, अजून लग्न नाही, 3 महिने एकदम चांगला आहे कुलकर्णी फॅमिलीमध्ये. तर हा मुलगा आता वडीलजवळ चांगल्या याच्यातून रिटायर झाली, आई पण चांगल्या याच्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये रिटायर झाली. तर या मुलांना व्यसनातून बाहेर काढायचं. तर त्यांनी अशी मानसिकता केली आईवडिलांनी की घर 5,000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे त्यांचा याच्यामध्ये काळूगिरीमध्ये, तर या पोरग्याला डिबारच करायचं. तर तुमच्याकडे असं कोण माणूस याला क्लास करून टाकायचं. मी घाबरलो, म्हटलं असं कसं काय होतं. तर म्हटलं हा स्टारने इतकी अधीन झालेला आहे की म्हटलं असं आम्हाला याच्यात थोडंसं याच्यात बाहेर काढायचं, तुम्ही काय प्रयत्न करू शकाल का. तर मी पहिलीच केस माझी आणि पहिला साहेबांच्याकडे मी स्प्रे घेतला. तर त्याच्यावर जर काम करत असेल तर निश्चित आपण एक प्रयत्न करून बघूया. मी काय केलं, त्याच्या डायरेक्ट त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट झाला. तुझी बहिणीचा मला फोन आला आणि आपल्या शिल्पा पाटीलच्या माध्यमातून तिकडे गेलो घरी. काउन्सिलिंग थोडंसं गेलं, कारण सुरुवातीला कधी गेल्यानंतर काय होतं एकदम डेमो जायचं नाही. परिस्थिती भौगोलिक परिस्थिती करायचं, घर काय कुठले घरात त्याचे ब्रँडेड वस्तू आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळूहळू रॅपअप बिल्ड करायचं. त्यानंतर ते मुलाला भेटलं, मुलगा तर बघितल्यानंतर अक्षरशः तयार नव्हता. जसं सरांनी सांगितलं की अशा काही अनुभव आहे की तो मारून घ्यायला तयारच नव्हता. मग त्याला बोलवलं तर पहिलं वडिलांचं काय ते वडील म्हटलं माकडा म्हटलं, वडिलांना असं बोला ही आई म्हटलं एकदम हरामी म्हटलं, माझी वाट लावली. तर मग काय झालं, तर जशी तात्याने आमचे साहेब गोसंपर्क केली ते तंतुतच त्याला ते हे पडते. तर 1 लाखाचा मोबाईल अगोदरच त्या पोरग्याने घालवला होता. पाहिजे मी पाहिजे. आता परवा दिवशी तर 65 इंच टीव्ही पडला आमच्या समोरच. तर मी आल्यानंतर बघितल्यानंतर इतका तोही झाला होता. यानंतर बघितल्यानंतर म्हटलं हे काय खरं नाही, म्हटलं हे काय आपल्याला ऐकत नाही. तर बहिणीने मला एक चॅलेंज केलं होतं. ती म्हटलं तू बहिणीला माझी बहीण आहे, तुझ्या भावाला मी ज्यातून बाहेर काढणार असं मध्ये मी धाडस केलं. त्याला हळू काउन्सिलिंग करत थोडंसं मी काय केलं की त्याला त्याच्यावरती मोडवते आणलं आणि स्प्रे केला. तर त्याचे 45 पुढे रोज खात होता आणि 5 क्वार्टर रोज पित होता. रोजचं 2,000 रुपये त्याचा खर्च होता. आणि जेव्हा करत असताना त्याला जर वडिला नाही दिलं की काहीतरी फोडलं. 1.25 लाखाची गाडी बुलेट, ती गाडी पण त्यांनी अशी मित्राला कुठेतरी घेऊन गेला, चोरीत ती आजपर्यंत मिळालेली. ह्यामध्ये मला असं वाटलं की बाबा आई वडील गेले तर माझ्या पाय पडलं. आता वडिलांचं वय 77 आहे आणि आईचं वय 71 वर्ष आहे. घरी गेल्यानंतर माझं एवढं वेलकमिंग असते. तर म्हटलं त्या पोरग्याला हळूहळू जवळ महिनाभर मी त्या पोरग्याला ट्रीटमेंट केली. तर घेतानाच म्हटलं साहेब एक काम करा, हे पुढं तुम्ही एकदम ह्याला गळा म्हटलं कारण हे एका ह्याच्यात रिकॉर्ड होणार नाही. तर पुढं सर सांगितलं आता ह्याच्यात जर नसेल तर म्हटलं आपलं निवासी केंद्र आहे, जे विड्रॉ केस असेल तर आपण ऍडमिट करायला लागतं. 1 महिना ट्रीटमेंट आहे, त्याला बॅकअपची गरज असते म्हटलं अशा केसेसनं. तर या माध्यमातून तरी नको म्हटलं तिथं, कारण तिथं अगोदर कुठे मिरजमध्ये कुठं निर्मल काहीच नाही का, तिथे 70,000 रुपये घेऊन त्याला अक्षरशः मारहाण करून त्यातून पळून आला होता. तर त्याचे पैसे पोट गेले आणि ह्याला जर तसं सांगितलं निवासी केंद्राचं तर हे काय ऐकणार नाही म्हटलं. मग मीच ते माझं काउन्सिलिंग करत त्याला त्या मोडून आणलं आणि एक स्प्रे केल्यानंतर दुसरा म्हटलं खा आता तुझं काय असेल ते. मग ती आरएनबीची पुडी काढली आणि समोर पुशाखालीच ती क्वार्टर होती. म्हणजे इतका विड्रॉल झाला होता, इतका ॲडिशन गेला होता. आणि त्यानंतर बघितल्यानंतर तो काय 15 मिनिटात हे केल्यानंतर मला साहेब त्या चवच लागला त्याने पाणी भरून पटकन सुरूमध्ये. आणि दारू संध्याकाळी पाहिली तर ह्याचा 8 तास असं होता हे मला देखील माहिती होतं आपला स्प्रेचा. आणि यानंतर संध्याकाळी पण दारू पण चढाल त्याने. मग नंतर दुसऱ्या दिवशी परत स्प्रे मारायला गेलो मी. गेल्या तेव्हा 15 दिवस त्याला कंटिन्युअसली स्प्रे मारत होतो. एकदा शिल्पा मॅडममध्ये एकदा मी मारत होतो. आम्ही दोघांनी रुपये काय केली होती, विभाग घेतली आणि ते मारताना आम्हाला 100 रुपये देत होते स्प्रेला. जसं डॉक्टर साहेब आज ती फी घेतात पेशंट आल्यानंतर, त्यामुळे आम्ही पण सुरुवात केली. म्हणजे चांगली गोष्ट आहे. 50 रुपये एक स्प्रेच्या मध्ये 100-200 रुपये आपल्याला पेट्रोलमध्ये खर्च होते. या उद्देशाने आम्ही सुरुवात केली. आता एक छान रिझल्ट झाले आणि आम्ही 25 पुढ्या स्टारच्या घरामध्ये जे होळी गेली. तर आईने पुढ्या कुठून काढल्या, सगळ्या काढल्या. फोन होते की नाही झाडामधनं, जिथं आई जास्वंदीचं आता ब्राह्मण कुटुंब ते जास्वंदीची झाडाची आहेत की नाही त्या ह्याच्यात ठेवली होती आजवर पुढ्या. परत आई फेकून देते म्हणून परत आम्ही पाठीमाग क्वार्टर अशा टाकल्या. ते बाथरूममध्ये पण क्वार्टर होते अशी एक अशी आडगळ होती. अशा ह्यात नाही की जवळ आम्ही त्या दिवशी 10 त्याचे क्वार्टर काढल्या, त्या सगळ्या फोडून टाकल्या आणि ती झोळी केली. आणि नंतर मी सुद्धा व्हिडिओ शूटिंग केलं की म्हटलं मला एक शपथ का. आणि त्यावर बघता होते 1 महिना सगळं निरोशन झाला. हे मला सगळ्यात मोठं सांगायचं. निश्चितच तुम्हाला एक चांगलं प्रोडक्टच्या बाबतीत हे दिलेलं आहे. अगदी सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करा, विषय समजून घ्या, कसं मारायचं काय करायचं. आणि एवढं सांगून सादिक सरांनी मला हस्तांतरण दिले. धन्यवाद. पाटील माझं क्लिनिक आहे आणि मी शिल्पा पाटील आणि पेटिकर सरांच्यामुळे मी याच्यामध्ये आलो.
शक्यतो कोण MLM असेल म्हणून मी तिकडे दुर्लक्ष करतो. कन्व्हिन्स केले यांनी आणि इकडं समोर सांगायला आले आणि लगेच मी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलं तर ते सावंतवाडीवरनं कॉल आला. मी थोडक्यात सांगितलं शेवटी यांच्याकडे कॉल दिला आणि ते आज जी व्यक्ती कमीत कमी 100 ते 200 प्रॉडक्ट खपवलेत आणि 100 टी-शर्ट नेले ना. पहिली व्यक्ती 100 टी-शर्ट नेलेली ती सावंतवाडी. आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कॉल आला आसाममध्ये. मी आसामला कधी गेलेलं नाही. त्या जे कोण कॉल करायला त्यांची पण मला ओळख नाही. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यातनं कॉल आला. तो दुसरा कॉल म्हणायचा. आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये जैन मंदिरमध्ये जैनांचे एक साधू आले होते. ते साधू कसे असतात एक थोडक्यात सांगतो मी. फक्त पायी चालत असतात. आपल्या गाडीत बसत नाहीत काय नाही. उभा राहून आहार घेतात. 24 तासातून एकदा आहार घेतात. असं बरेचसे त्याग असतात त्यांचे. तर त्यांना मी सांगितलं असं अशी एक संस्था आहे समोर सोशल फाउंडेशन आणि ते असं व्यसनमुक्तीवर काम करते. तर माहिती दिल्यानंतर मग त्यांना बोलू काय बोला म्हणले. तर त्यांना इंटरेस्ट होतं. आजकालची तरुण पिढी वाहत चाललेली आहे व्यसनामध्ये. तर त्यांना त्यातनं बाहेर काढायचं आहे कोणत्याही समाजाचं असू दे. तर त्याने हॉस्पिटल एक बांधायला आले. कुठे निमशेगाव जयशूपर निमशेगावच्या फाट्याला तिथं. मग सादिक सरांना सांगितल्यानंतर ते लगेच गाडी घेऊन आले आणि त्यांनी टायमिंग थोडंसं 3 वाजता सांगितलं होतं. 3 वाजता ते निघणार होते. तर सादिक सरना याला थोडा वेळ झाला. ते जाऊन सांगितलं सर ते आले महाराजजी ते आले. मग फक्त तुमच्याकडे 5 मिनिट आहे म्हणले. थोडं लवकर यायला पाहिजे होतं कारण ट्रॅफिकमध्ये जात असताना वेळ होत असते त्याला. ते सादिक सर आले. त्यांनी जे सांगत असताना जे ऐकत 5 मिनिटाच्या ठिकाणी 25 मिनिटं दिले त्यांना. आणि शेवटी महाराजांनी सांगितले की जे 25 कोटीचं हॉस्पिटल चालू आहे सर्व धर्मासाठी तिथे तुम्हाला एक स्पेशल सेक्शन देऊ आम्ही म्हणले. तुम्हाला तिथं काय करायचं ते करा. स्पेशल वार्ड तुम्हाला देण्यात येईल आणि तुम्हाला तिथं काय करायचं ते करा म्हणले. हे समाजोपयोगी आहे आणि फार चांगलं आहे आणि हे तुम्ही करा. आमचं सपोर्ट आहे म्हणून सांगितलं आणि आशीर्वाद देईल. नमस्कार, मी सुशांत पाटील, गाव शिरोली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मला अँट्रॉक्स डी संदर्भात एक अनुभव शेअर करायचा आहे. माझा घरचा अनुभव आहे. माझे वडील गणेशोत्सव जो चालू होता आपला त्या काळात ॲडमिट होते कोरोनामुळे आणि वडिलांना माझ्या 6 वर्षापूर्वी शुगरचा त्रास चालू झाला. साधारण त्या कोरोना काळामध्ये जी औषधं त्यांच्यावरती वापरली गेली तर त्याच्यामुळे त्यांची शुगर खूपच वाढलेली होती. साधारण 450च्या दरम्यान त्यांची शुगर होती. त्याच काळात त्यांना इन्शुलिन पण चालू केलं गेलं दवाखान्यामध्येच. ज्या दिवशी डिस्चार्ज झाला मला वाटतं आपलं गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज झाला वडिलांचा. मी घरी घेऊन गेलो तर इन्शुलिनचं पेन दिलं होतं त्यांना आणि त्या दिवशी त्यांनी इन्शुलिन घेतलं वडिलांनी स्वतःच. आणि दुसऱ्या दिवशी इन्शुलिनची जी सुई आहे पुढची ती वडिलांच्या दंडामध्ये मोडली. तर ती सुई मोडलेली मला त्यांनी काय सांगितलं नाही कारण मी ड्युटीवरती होतो. मी दुसऱ्या दिवशी नाईट करून घरी गेलो तर त्या दिवशी मला दुपारी सांगितलं की असं सुई मोडलेली आहे. तर मी थोडासा प्रयत्न केला निघते का बघायला तर ती काही निघली नाही. शेवटी मी डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो. थोडं तिथं कट केलं आणि ती सुई काढून टाकली. तर सुई मोडली पण त्यांना इन्शुलिनची गरजच होती. इन्शुलिनची गरज होती पण त्या दिवशी वडील मला काय म्हटलेत संध्याकाळी गोळ्या खात होते आणि मी समोरच होतो. हातामध्ये जवळजवळ मला वाटतं 11 गोळ्या होत्या त्या त्यांना खायच्या होत्या. तर मला म्हटले तर बाळ गोळ्या एवढ्या खायला लागलोय पण मला फरक काहीच जाणवत नाही. मी त्या दिवशी ज्यांना फोन केला बाजीराव सरांना आणि ते म्हटले ठीक आहे मी निवास सरांना सांगतो. निवास सर आम्ही मित्रच त्यामुळे निवास सर म्हटले की काय विषय आहे काय विषय आहे. तर मी म्हटलं असा विषय वडिलांना शुगरचं औषध द्यायचं तुम्ही सकाळी या कारण की सुई आदल्या दिवशी मोडली होती. दुसऱ्या दिवशी निवास सर आलेत. सकाळी मी त्यांच्याकडून औषध घेतलं आणि ते लागलं चालू केलं वडिलांना. फक्त मी एक रिस्क घेतली होती. वडिलांचं त्या दिवशीपासूनचं इन्शुलिन मी पूर्ण बंद करून टाकलं होतं. ती माझी रिस्क होती मी ती घेतली होती. जखम वगैरे बरी झाली तो विषय झाला पण तिथून पुढे आजपर्यंत त्यांना इन्शुलिन दिलेलं नाही. आणि वडिलांची शुगर ज्या दिवशी मला वाटते आपण चालू केला अँट्रॉक्स डी आणि टी त्याच्या 4 दिवस अगोदर आपण HbA1c रिपोर्ट घेतला होता. 11.5 हा त्यांचा HbA1c रिपोर्ट होता. आता 4 महिने झाले मी मुद्दा म्हणून त्यांचा HbA1c रिपोर्ट घेतलेला नाही जो मी पुढच्या 2-3 दिवसात घेतोय. म्हणजे नेक्स्ट मीटिंगला मी तो तुमच्या समोर ठेवीन
तर आत्ता वडिलांची तब्येत अशी आहे, ज्या 6 वर्षापूर्वी जशी तब्येत होती वडिलांची शुगर चालू होण्यापूर्वी, तर आत्ता वडील माझे तसे आहे. म्हणजे हा एवढा चांगला बदल मला घरी जाणवला. त्याच्यानंतर मी समर सोशल फाउंडेशनचं हळूहळू चालू केलं सादिक सरांच्या मार्गदर्शनातून. हे स्वतः पोलीस आहेत. एक 2 मिनिटं फक्त यांच्याविषयी बोलतो. महत्वाचं म्हणजे हे सध्या पोलीस खात्यात आहेत आणि विषय असा महत्वाचा की गेले आता 2 महिने 1.5 ते 2 महिने झाले मी काम सुरू केलंय. पण 1.5 ते 2 महिन्यामध्येच त्यांनी मिनिमम 70 ते 75 प्रोडक्ट घालवले. आणि विषय असा आहे की खरोखर यांना वेळ भेटत नाही, कारण मेन इन्चार्ज आहे तिथले. मेन इन्चार्ज असताना सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे ह्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या मार्फत म्हणजे हे करू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की निसर्गाचा एक नियम आहे खरोखर, की तुम्ही जे देणार ते तुम्हाला काय मिळणार परत भेटणार. परमेश्वर कुठल्या स्वरूपात देईल आपल्याला ते सांगता येत नाही. मग मी ह्या समर्थ सोशल फाउंडेशन माध्यमातून जे काम सुरुवात केली, तर मला हे परमेश्वर जे वाटतात ते सादिक सर आहे बरोबर. कारण सध्याच्या घडीला जे म्हणजे आपण एखादं चांगलं काम करायला जातोय, त्या चांगल्या कामासाठी प्रत्येक जणांचा म्हणजे विरोध असतो. पण ह्या चांगल्या कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला आहे. सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा. माझे नाव श्रीपाद बाळकृष्ण लोहार, राहणार चिखली. सुरुवात करायची तर आपल्यापासूनच करायची, कारण माझ्याच घरी आई माझी एक शुगर पेशंट आहे. गोळी खाऊन सुद्धा 250-300 शुगर काय, पण आज 3 महिने गेले, आज 160 वरती शुगर आहे. अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी मुळे ती सर्वांना सांगते. आणि आज आम्हाला कोणाला सांगावंच लागत नाही या प्रॉडक्टबद्दल, तर स्वतः फोन करतात. ही आपली एक इमेज तयार होते. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश मावजी गडकर. तुम्हाला गेले 2 महिने गुरव सरांच्या माध्यमातून या संस्थेमध्ये काम करतो. जय जिजाऊ. मी शाहीर संपतराव भोसले, मुक्काम पक्का दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी गेले 3 वर्ष झाले या संस्थेशी जोडलेला आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या पत्नीलाही आपल्या बरोबर आणा. ज्या वेळेपासून माझी पत्नी माझ्याबरोबर काम करते, माझ्या कामात सहभागी करून घ्यावे. गेल्या डेओ ट्रेनिंग पासून कमीत कमी 20 ते 25 प्रोडक्टचे ऑर्डर आपल्याला आलेले आहे. 2-3 लोक आपल्या ट्रेनिंगला येऊन गेलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाने काम करण्याच्या संस्थेवर विश्वास ठेवा. माझं नाव तानाजी शिवाजी लांडगे. मी पालघरवरून आलोय, 600 किलोमीटरवरून. माझी अशीच फेसबुकवरून असलम सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही बिनधास्त या, बघू आपण काय अनुभव का होतोय ते. त्यांचाच अनुभव सांगतो मी असलम सरांचा. का वसईतून एका माणसाने फोन केलेला आणि त्या फोनवर जवळजवळ भांडणच केलं त्यांच्याशी. का मग यांनी मला फोन केला आणि म्हणे सर काय पण करा आणि त्याला काहीतरी त्याची भेट घ्या, कुठेतरी त्याला भेटा आणि त्याचं काहीतरी समाधान करा. मग मी त्याला सांगितलं तुला कुठे पाहिजे तिथं मी येऊन देतो अँटॉक्सडी, कारण तो खरं तर मधुमेह नाही नॉर्मल झालाय ते सांगायचं. मधुमेह झाल्यानंतर खरं तर जास्त असल्या तर माणूस थोडा मेंटली टॉर्चर होतो, चिडचिड करतो किंवा काय तर राग वैताग करतो. तसं यांच्यावर त्यांनी राग काढला. त्यांना कुरिअरचं प्रोडक्ट नको होतं आणि ते म्हणजे मला हातातच आणून द्यायला हातातच आणून द्यायला पाहिजे, कुरिअरने नाही. आणि मला सांगितलं का तुम्ही काय नादी लावतात, 2 महिन्यापूर्वी माझ्या संपर्क साधलेला आणि तुम्ही नुसतंच हे करता. तर मी म्हणलं सर तुम्ही शांत राहा, तुमच्या घरी पोचवतो. काही कितीही लांब असलं तरी, किती अडचणीत असलं तरी पोचवतो. तुम्ही फक्त मला सांगा पत्ता लिहून दिला त्याने. मी त्याला पोचवलं 1 महिन्यापूर्वी. महिनाभर खाल्लं त्यांनी. मी म्हणलं आता चेक केल्याशिवाय दुसरं देणार नाही. तर म्हणे माझं 60-70ने कमी झाले, काही काळजी करू नका, मला 2 प्रॉडक्ट पाहिजे. 2 प्रॉडक्ट पाहिजे. मग आता कुठं पाहिजे तिथंच आणून देऊ का, तुमचं कोणी माणूस येणार आहे. तर म्हणे गणपतीला माझी माणसं येणार आहे तुमच्या मुक्कामी चपळा स्टेशनला, तिथं त्या मुलाकडे माझ्या द्या, पैसे पाठवून दिले तुमच्या नावावर, बघा पैसे पोचले की नाही. ठीक आहे, मी काल त्याला येताना देऊन आलोय 2 प्रॉडक्ट, अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी. मी लहू सदाशिव बरोबर राहणार हेडोड तुम्हाला, तालुका करपी, जिल्हा कोल्हापूर. मी पहिल्यापासून बऱ्याचशा कंपन्या बघितल्या, त्याच्यावर माझा कुठल्या कंपनीवर आज आम्ही गेलो वाहून गेलो, म्हणून माझा त्या कंपनीवर कुठल्या विश्वासच नव्हता. ज्यावेळेस सुरुवात ही आमची कंपनी आहे म्हणजे एक संस्था आपली गावात आली आणि त्याच्यावर पहिल्या अगदी म्हणलं एका मुलाला काय केला, 18 वर्षाचं पूर्ण दारू पित होता. आता वय मला वाटतं त्याचं 35 आहे. त्याची दारू सुटल्यावर आमचा विश्वास बसला, आम्ही यात वाहून गेलो. मी स्वतः माझी साखर
जेवायच्या आधी 244 होती, जेवल्यानंतर 430 होती. आता स्वतःची माझी साखर 110 आहे जेवायच्या आधी, जेवल्यानंतर 120 आहे. माझी साखर टाकली. माझ्या मुलाला नातवाला माझ्या मी ते अंत्यक्ष शी दिली. त्याचा ते पहिलं वजन त्याचं 15 किलो होतं आणि उंची तिची मला वाटतं एक 9 फूट होती. आता तिची 1 इंच उंची वाढली, 5 फूट 5 किलो वजन वाढलं त्याचं. मी माझ्या मुलीला मी स्वतः माझ्या नांदा घेऊन मी आता लोकांना सांगतो, त्याचा रिपोर्ट घेतो, हे तू औषध घे, तुला गुण नाही आता माझा पैसे देऊ नये पण तू घे, असं पण मी लोकांना द्यायला 40 लोकांना दिले. नमस्कार, मी शंकर मनोहर पवार, प्रशिक्षक अण्णासाहेब पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर दैनिक गुन्हे नगरीच्या पत्रकार म्हणून काम करतोय. सुरुवातीची माझी मिटिंग साताऱ्यामध्ये झाली गेली. असंच फेसबुक व्हॉट्सअपवरून मी ते बघितलं गेलं आणि तिथं गेलो आणि त्या दरम्यान जे आता जे अंटॅक्स टी आणि डी आहे होता तो नव्हता सुरुवातीला. आताच त्यांनी लॉन्च केला गेलेला आहे. पण सुरुवातीला जे ऑल निकोलेल जे होतं त्या ऑल निकोलेलच्या माध्यमातून मी एका ग्रामीण भागामध्ये गेलो आणि एका दारू पिणाऱ्या व्यक्तीला दिलं गेलं. त्यावेळेला त्याला एकट्याला गुण म्हणजे अट्टल दारू पिणारा होता आणि त्याला आल्यानंतर त्या गावातून एकाच दिवशी माझी 12 प्रोडक्ट गेली. त्यावेळेसच्या त्या प्रोडक्टची किंमत होती 4,500 रुपये. 75, 75, 75 असे 3 मी त्यावेळेसचे केंद्र पंढरपूर तालुक्यामध्ये घेतले गेले. आणि मध्यंतरचे कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वांना त्याचा थोडासा फटका बसला गेलेला आहे. आणि आता आलेलं जे अंटॅक्स टी आणि डी ते पूर्वीपेक्षा बी अतिशय गुणकारी आहे आणि ते हर्बल असल्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा गुण आलेला आहे. आणि याच्यामध्ये असणारे जे काय टीममधले काय आम्हाला थोडेसे बदल झाल्यामुळं आणि थोडीशी नवीन जे असणारे जे काय आमचे DO जे आहेत त्यांनी थोडंसं जुने लोक जे होते त्यांना थोडंसं उचलून धरलं म्हणलं म्हणजे आम्हाला उचलून घेतलेलं नाही, परंतु मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. त्या अनुषंगानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कामकाज चालू आहे आणि एवढं सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी विष्णू आंबरे, लोटे परशुराम, तालुका पेठ, जिल्हा रत्नागिरी इथून आहे. मी मिरर पेंट्स या कंपनीत काम करतो, नोकरी करून सोशल ॲक्टिव्हिटी करतो. गेली 2 वर्ष संस्थेशी जोडून आहे आणि सर्व साधिक सरांपासून जे काय आमचे सर्व आहे त्या सर्वांच्या सहकार्यानं आपलं काम चालतं. नमस्कार मित्रांनो, नाव बबन कारंजे, बँकेचं रिस्क कॉर्पोरेटर आहे. हे समर्थ काम चालू केलं.